हरिदासाचे घरी मज उपजवी जलमांतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठला हरिदासाची घरी मज उपजवी जन्मांतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून हा मागणीपर अभंग आहे। कारण आजच्या आपल्या सप्ताहातला लास्ट बटवण उद्या काल आहे ना शेवट, त्याच्या अगोदरचा आदली रात्र म्हणजे देवाला काही चांगलं मागणं मागायचं असते। याचा अर्थ वांगलं कोणी मागत नसते, तर मागणीपर अभंग घ्यावा लागतो। म्हणून हा मागणीपर प्रकरणातील तुकोबारायाचा 4 चरणाचा अभंग आहे। आणि तुकोबारायाच्या या अभंगातून देवासमोर काय बोलतात, काय मागतात, काय संवाद साधतात याचं चिंतन आपल्याला थोडक्यात करायचं। तत्पूर्वी आजच्या कीर्तनाचा परिहार सांगायचा म्हणजे आपल्या गावात खेरड्यामध्ये दरवर्षी सप्ताह होतो। आता आमचा कधी नंबर लागतो कधी न लागतो ते आमच्या गिरीसरच्या हातात आहे। आमचा नंबर लई वर्षानं लागला। एकदा आमच्या ताईना गुरुजींना इथं भागवत सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत येतो। तसं पाहता या गावामध्ये येण्याचा योग गिरीसरमुळं 1998 पासून म्हणजे गेल्या 25 ते 28 वर्ष झाले। 28 वर्षापासून या गावामध्ये मी येतो। कारण मी आणि गिरीसर एका शाळेत आम्ही काम करीत होतो, तर ते मला खेरड्याला आणत होते। इथून असं या मंदिराच्या मागून शेतात नाही असे तिकडं नदीच्या शेताला या शेताला, तर आम्ही असं या ठिकाणी येत होतो। तसा आजचा योग आलेला आपला आणि सर्व या तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं हा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी संत भानुदास महाराज जन्मोत्सव आणि त्यानिमित्तानं शिव महापुराण याची सुद्धा कथा आपण दररोज ऐकायला लागली। कारण मिश्रा महाराजांना सगळ्याला वेड लावले, त्यातली त्यात बायाला सगळ्याला लावलं म्हणजे गडे ते येडे झाले समजायचं। आणि हे चांगलं वेड आहे बरं का, याचा अर्थ देवाचं वेड लागणे चांगली गोष्ट आहे। सगळ्या पोरी सकाळी बघायलो आम्ही फिरायला जाताना हातात ताट घेऊन महादेवाला चालले आणि बायका सुद्धा महादेवाला चालल्या आणि असं म्हणायला लागलेत काय एक लोटाभर जल आणि सब समस्या का हल। आणि म्हणून जिकडं तिकडं काय सुरू आहे भोलेनाथ ओम नमः शिवाय हर 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 महादेव हर 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 महादेव। वाजवा येत नाही तुम्हाला? वाजवा हर 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 महादेव हर 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 हर
मान हाणू लागले ना जमतंय. आणि येडाबाईचे भजन जमालेत लोकांना. अनेक अनेक देवीचे भजन म्हणाले, पोर त्या गाण्यावर नाचायला लागले. आपल्याला देवाच्या भजनात नाचायचं, देवाच्या रंगात नाचायचे. आणि म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मंगलाचरण करू. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. नमस्कार करावा लागतो. आणि दुसरा नमस्कार संताला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, संप्रदायाचा नियम आहे. पहिला नमस्कार देवाला आणि दुसरा नमस्कार संताला. आणि मग यातच आपली इथे कर्तव्यता आहे. कारण आपल्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही. कारण इथं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी ज्ञानी नाही, कोणी अज्ञानी नाही. आणि म्हणून सकळाशी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर, यारे भलते आये नौर, एक विचार लगे तापना. यारे यारे लहान थोर, आपल्या संप्रदायात
यारे लहान थोर याती भलत्या नारी तर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. कोणालाही कसल्याही प्रकारची चिंता करावी लागणार नाही. म्हणजे सगळ्याला आनंदी आनंदच, आनंदी आनंद गडे आणि जिकडे तिकडे चोहीकडे असा आमचा संप्रदाय. आणि म्हणून देव आणि संत या दोन्हीलाच या संप्रदायात आपण महत्व दिलेले. कारण त्यांच्या वाचून जगात कुठं कोणी आपल्याला सुख दाखवणार नाही, सुख मिळणार नाही, आनंद मिळणार नाही असं हे ठिकाण. आणि म्हणून आपल्या गावोगाव खेडोपाड्याने हे जे कार्यक्रम चालते सप्ताह करणं, त्या सप्ताहामध्ये आपण कीर्तन, भजन, प्रवचन, हे शिवपुराण, आता भागवत पूर्वी जास्त भागवत होते, आता या 2 वर्षात शिव महापुराण सुरू झाले. चांगली गोष्ट आहे. महादेवाचे मंदिरं झाले, सेलूत तर आपल्या खूप मंदिरं झाली, खेड्यापाड्याने महादेवाचे मंदिरं झाले. बरं आहे ना. लोक नास्तिक बनल्यापेक्षा आस्तिक बनायला लागले. लोक वाकड्या वाटानं चालल्यापेक्षा सरळ वाटानं चालायला लागले ना, भक्ती करायला लागले. आणि भक्ती पंथ बहु सोपा है ना. सगळ्यात सोपा मार्ग असेल तर हे भक्ती पंथ आहे आणि बाकीचे पंथ लय अवघड आहे. आणि म्हणून यारे लहान थोर इथं सगळ्याला प्रवेश आहे. आणि म्हणून आपल्या संप्रदायात बाया सुद्धा संत झाल्या, पोरी सुद्धा संत झाल्या. कोणती पोरगी संत होती बरं? तिची पायात घुंगरू बांधून नाचत होती. पक्का घुंगरू बांध मेरा नाची रे, 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 पक्का घुंगरू बांध मेरा नाची थांबायला. आता पोरी 4-5 पोरी उभे राहा की लाजा वाटायला का? आम्ही शाळेत उभे करतो उभे राहा. आता हे जे म्हणालेत ना, एक पोरगी पायात घुंगरू बांधून कुठं नाचू लागली? कुठं नाचू लागली? धर्मात भजनात नाचू लागली. भजनात आपल्याला नवरदेवाच्या वराती कुठे नाही नाचायचं. कुठं नाचायचं? भजनात. म्हणा पक्का घुंगरू बांध मेरा नाची रे, घुंगरू बांध घुंगरू बांध मेरा नाची रे, पक्का 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 घुंगरू बांध मेरा नाची रे, माझ्या अपने नारायण को कहता माझ्या अपने नारायण को कहता माझे घुंगरू बांध मेरा नाची रे, माझे घुंगरू बांध मेरा नाची रे, माझे घुंगरू बांध मेरा नाची रे, घुंगरू बांध मेरा या पोरायचं म्हणणं आम्हाला का नाही म्हणले. पण आताच्या काळात काय झालं, सगळ्या कार्यक्रमात मुली पुढे येतात, मुली जास्त आहेत. पोरं मागं बसून पोरं लाजायले तिकडे चालले चुलीकडं आणि पोरी पुढं चालल्यात वारवरड व्हायला.
तर मीराबाई नाचा बरं गोंधळ घालू एक गोंधळी आहेत ना याच्यासाठी गोंधळ मी काय म्हणू लागलो हा तर मीराबाई भजन करत नाचू लागली आणि बाप म्हणू लागला ते बाप कोण होता राजा होता तो राजा तो ते म्हणला माझ्या पोटाला ही अशी काय पोरगी जन्माला आली बा की जी भजनच करायला लागली देवाचं जसं ते हिरण्यकश्यपू प्रल्हाद जन्माला आणि शाळेत गेला प्रल्हाद आणि ते शाळेत गेल्यावर कशाचं लिहिते आणि कशाचं वाचते पोराला म्हणलं ए पोरं मी तुम्हाला शिकविणार काय शिकविणार आहे चला माझ्या माग म्हणा श्रीमन नारायण 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 भद्रे नारायण 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 भद्रे नारायण 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 भजवन नारायण 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 भजवन नारायण 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 भद्रे नारायण 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 भद्रे नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण लोक म्हणले ते राजा होता हिरण्यकश्यप सुद्धा ते म्हणलं हे काय असलं काटा आमच्या पोटाला जन्माला आलं याला मी शाळेत काहीतरी इंग्रजी शिकायला पाठवले काहीतरी त्याला चांगलं शिकायला पाठवले हे देवाचं नावच घेत बसले याला मारून टाका म्हणजे हातीच्या पायाखाली द्या डोंगरावरून कडेलोट करा त्याला खाली द्या ढकलून धरी किंवा तेलाच्या कढईत त्याला उकालच्या कढईत टाकून द्या मारून टाका एवढा आदेश राजानं दिला त्या हिरण्यकश्यपूनं तरी प्रल्हादाचं देवानं रक्षण केलं हे भक्ताचं महत्व आहे हे भक्तीचं महत्व आहे मेला का प्रल्हाद नाही मेला त्याला देवानं त्याचं सुदर्शन चक्र हात खाली धरून त्याचं रक्षण केलं तसंच मीराबाईचा तो राजा होता मीराबाईचा बाप सुद्धा त्या मीराबाई नाचायला लागली ना भजनात म्हणला ही पोरगी आपली बिघडली लग्न करायचं आणि संसार करायचा हे दिलं सोडून हे काय लागली देवाचं भजन करायला तर म्हणून मग राजाजीने विष का प्याला राजाजीने भेजा पिबत मीरा नाची रे तिनं विषाचा पेला गडगड पेला आणि तरी ती भजन म्हणीत नाचूच लागली तिचं देवानं रक्षण केलं असं आपल्या संप्रदायातल्या भक्तीचं भक्ताचं देवाचं महत्व आहे म्हणून आपला संप्रदाय सुंदर आहे विठाला आणि म्हणून माणसाचा जन्म फक्त भक्ती करण्यासाठीच आहे भजन करण्यासाठीच आहे देवाला संताला शरण जाण्यासाठीच आहे आणि म्हणून तर हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आपण त्याच्यासाठीच आलो संसारासाठी नाही आलो कशासाठी आलो मग आपण देह भजनाग म्हणता देह भजनाग म्हणता देह भजनाग म्हणता देह भजनाग म्हणता
आम्हाला पूर्वी येत होतो खेरड्यात तेव्हा भजने कोणी दिसत नव्हते, फक्त हे अर्जुन महाराज दिसत होते. गिरीसरचे ढोरं बैल सोडणार आहोत हाणणार, संध्याकाळी पुन्हा मृदुंग हरिपाठात वाजविणार. पण आता बरे एवढे का होईना, पण एक पथ्य पाळा बुवा, कीर्तनात भजनात पांढरे कपडे घाला. गिरीसर घ्यायला पांढरे कपडे घ्यायला. हे आपल्या वारकरी संप्रदायाचा ध्येय आहे. जरा तुम्हाला पोलीस खात्यात पाठवलं तुम्ही जर म्हणजे आम्हाला लाज वाटायली बाबा कशाची खाकी कपडे घालणे जमल का सर? पोरगी असो की पोरग, पोरगी जर पोलीस झाली खाकी कपडे घालते का नाही? खाकी ड्रेस घालावा लागतं पोलीस आल्या. तसं आपल्या वारकरी संप्रदाय याला सगळ्याच्या आधी गाय घेतली गळ्यावर मोठा टेम्पो चालली यायला एक मोठा शर्ट घालून घ्या हे की नाही. चांगलं भजन गाते आता आपलं काम दाखवा बरं आहे चाललंय आपलं. आणि म्हणून देवाची भक्ती करा, भजन करा. हेच आपल्या कीर्तनाचं प्रवचनाचं सगळ्याचं हे महत्व असते. याच्यातूनच हे साध्य सांगायचं असते. आणि अनेक ठिकाणी संतांनी हेच सांगितलंय. काय सांगितलंय? भक्ती करा, भजन करा. अहम वागा या वागासाठी बोलले. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. म्हणू द्या माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. सगळ्या ठिकाणी साधू संतांना भजनाचं महत्व सांगितलंय, भक्तीचं महत्व सांगितलंय. आणि म्हणून आपलं गाव सगळं पुण्यवान आहे, भाग्यवान आहे. असे थोर साधू संत महात्मे आपल्यासाठी आपल्या गावात येतात. आणि ते पुण्याचं लक्षण आहे. खेरड्यातल्या सगळ्या लोकांचं भाग्य आहे. आम्ही काल परवा रविवारी पाहिलं तर त्या पाठीपासून गावापर्यंत रांगोळ्या काढीत होत्या बाया पोरी. आणि भव्य दिव्य असं महाराजांचं इथं आगमन होणार आहे म्हणल्या आणि मग स्वागत करीत होते. असा हे संताचा महिमा तो बहु दुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. हे कळतंय कधी? तुकोबारा म्हणले तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ. ह्या गोष्टी परमार्थातल्या अनुभवाने कळत असतात. त्याला अनुभव घ्यावा लागतो आणि साधू संतांची संगती करावी लागते, देवाची भक्ती करावी लागते. देवाची भक्ती केल्याशिवाय संतांची भेट होत नाही आणि संतांची भेट झाल्याशिवाय देव कळत नाही. असं आमच्या अध्यात्मातलं परमार्थातलं सूत्र आहे. देवाची भक्ती करा, देव संतांची भेट करून देतात. आणि संतांची भेट झाल्यावर
संत देवाचं स्वरूप कळून देतात, आत्मस्वरूप कळून देतात. देव कसा आहे, मी कोण आहे ही ओळख संत करून देतात. म्हणून संत हे थोर आहे, साधू हे थोर आहे. साधू थोर जाना, 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 साधू किंवा संत उदार घरले अनंत भांडार, म्हणून तिथं ज्ञानाचं भांडार आहे. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तुकोबराय देवाजवळ गेले आणि देवाला मागणं मागू लागले. काय म्हणू लागले? अभंगाच्या आजच्या पहिल्या चरणामध्ये हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवी जन्मांतरी, म्हणजे मला कोणत्याही जन्मात देवा घालायचं ना, हरिदासाच्या घरी घाले बाबा. त्याच्यामुळं तर मला तिथं खरा आनंद मिळणार आहे, ते माझं खरं कल्याण करणार आहे आणि खरी ओळख त्यांच्यामुळं मला होणार आहे. म्हणून माणसानं हरीचं दास व्हावं. परंतु माणसं संसाराचे दास झाले. संसारासाठी आपल्याला देवानं जन्म दिला नाही, तर देवे दिला देव भजना गोमटा. आणि पण काय झालं, परी तोया झाला, तो झाला या फाटा बाधिकेची बाधा झाली. म्हणजे कशाची? त्याला कल्पनेची बाधा झाली. कल्पना अविद्या तेने झाला जीव. म्हणून तुकोबाराय म्हणा लागले, हरिदासाच्या जवळ जर आपण आलोत ना, तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते. वैसता संताचे संगती,
म्हणून तुकोबाराय म्हणतात आपण संगती करावी तर संताचीच. कुठं बसायचं असेल तर संताजवळच बसा. जसं सांगितलं की बाबा डोळ्याला सांगितलं तुम्हाला बघायचं असेल तर देवाचंच रूप बघा, कानाला सांगितलं तुम्हाला ऐकायचं तर देवाचेच गुण ऐका, जिभेला सांगितलं तुला बोलायचं असेल तर तू देवाचंच नाव घे. उठता बसता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता आणि सर्व कार्य करिता हरी बोला. कारण हरीच आपल्याला आपली चिंता हरण करणारे आणि आपला उद्धार करणारे, संतच आपला उद्धार करणारे, देवच आपला उद्धार करणारे, बाकी कोणी नाही. बाकी नुसते हे माईक पदार्थ सगळे हे लटका बाजार आहे, प्राण्या मायेचा बाजार. जगात कोणीच सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे जगात सगळे कामापुरते बाबा, शेवट आपल्या कल्याणाला आपल्या हितासाठी कोणी नाही. आपल्याला या भवसागरातून संसार सागरातून तरुण नेणारे संतच आहेत, हरिभक्त आहेत, संतच आहेत. म्हणून आपण त्यांची संगती करावी, त्यांच्या जवळ जाऊन बसावं. आपण कुठेही बसतो, कुठेही बोलतो, काहीही बोलतो, काही पितो, काही खातो, म्हणून तर सगळा घोटाळा झाला. आणि ज्याला खरं म्हणायचं त्याला खरं कळलं ना, आणि ज्याला खोट आहे त्याला खरं म्हणायला आणि खरं आहे त्याला खोट म्हणायला. वास्तविक पाहता संसार सगळा लटिका आहे आणि परमार्थ खरा आहे, देव खरा आहे. येर वावगाची पसारा, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका 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 व्यवहार सर्व हा कशासारखा, मृगजळासारखा, अभ्राची सावली, वेगळाची बाहुली, अभ्राची सावली. आणि तसे म्हणले हे सगळे विषय आहेत, तसं हे सगळं जग आहे, तसा हा सगळा संसार आहे. आणि म्हणून जसं जसं ज्याला अधिकार आहे तसं शास्त्रानं सांगितलंय. कोणाला अजातवाद सांगितला, कोणाला विवर्तवाद सांगितला,
आणि म्हणून जे जया पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडिले दुकाने, आणि जे जया पाहिजे ते आहे रे. साधू संतांनी या जगात खरं दुकान मांडलेले. या दुकानात आपण आलं पाहिजे. घातला दुकान, जगाचा बाजार भरलेला आहे. या बाजारात एकच दुकान आहे, ते सोन्या चांदीचं हिऱ्याचं दुकान आहे, ते म्हणजे साधू संतांचं दुकान आहे. आणि म्हणून इकडे आले तर बाबा खरा माल तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरीकडे जर गेला तर तिकडे नासका माल मिळणार. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार, संसार लटका असं कळावं. आणि देव एक देव खरा, येर वावगाची पसारा. बाकी सगळं जग हे पसारा आहे, आणि एक देव खरा आहे, आणि ते देव माझं स्वरूप आहे. हे जर कळालं, आत्माच परमात्मा आहे. शिवपुराण आपण दररोज ऐकायला लागलो. महाराज सांगतात ना, जीवच शिव आहे. जीव हा शिव आहे, आत्मा हा परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मी वेदांत सांगतो. हे जर आपल्याला कळालं तर मग पुन्हा काही कळणं शिल्लक राहत नाही, असं हे चिंतन आहे. आणि म्हणून आजच्या या मागणीपर अभंगातून तुकोबाराय म्हणतात, हरिदासाची घरी मज उपजवी जन्मांतरी. देवा कितीही जरी जन्म झाले ना, मला इकडं तिकडं पाठवू नको बरं. मला हरिदासाच्या घरीच मला जन्म घेऊ दे, कारण तिथं मला त्यांच्या संगतीत देवाची सेवा घडल, भजन पूजन घडल, आणि मला तिथं खरं समाधान मिळेल. आणि म्हणून पुढच्या दुसऱ्या चरणात काय सांगतात की असं जर तू काही मागा मागा मला जर म्हणत असेल तर मी एवढंच माझं मागणं तुमच्यापुढे. मनसे का मनविसी काही देवा तुम्ही जर मला विचारलं ना, मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा, मी दुसरं काही मागत नाही. आणि आपल्याला जर देवानं संसारी माणसाला विचारलं असतं ना, आपण म्हणलो असतो देवा मला भरभरून पैसा दे, घरी धनधान्य दे, माझ्या सगळ्या 7 पिढ्याला पुरण एवढा मला पैसा दे.
असं एका आंधळ्यानं मागितलं होतं म्हणा देवाला, देवा माझ्या नाताच्या डोक्यावर छत्र धरलेलं मी बघावं, म्हणजे याला डोळे द्यायचे, याला याचं लग्न करायचं, याला बायको, ह्याला पोरं, त्या पोराला पोरं, मग त्या पोराला श्रीमंत, तो मग ते पोरग राजा. तसं आपल्याला जर मागितलं संसारी माणसं, तर संसारी माणसं बहुतेक संसारातलं मागते देवाला. पण देवाला संसारातलं काही मागू नका, तर देवाला माना काही मी उद्धार पावेन, काही हा कृपा करील नारायण. आयसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माने. हे खरं मागणं मागायला. म्हणून साधू संतांचं जर आपण चिंतन केलं ना सगळ्या, तर संतांनी ही आपल्याला सांगितले, परंतु आपल्याला त्यांचं ऐका वाटत नाही. आणि नाही ऐकलं तर मग फार भोकाय बरं. काय होईल मग? हे जरी नाही खालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही खालं, हे जरी नाही खालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही खालं, हे जरी नाही खालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही खालं, हे जरी नाही खालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही खालं. सरते सेवती काळ बांधून सरती सेवती काळ बांधून सरती सेवती सरती सेवती काळ बांधून येईल, सरती सेवती सरती सेवती काळ बांधून येईल, सरती सेवती. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, त्याच्यातून सांगायचं काय, साधू संतांना भारुड गायले, अभंग लिहिले, भारुड लिहिले, गवळणी लिहिल्या, पण ह्याच्यातून प्युअर वेदांत सांगितलं. पण हे वेदांत कळत नाही आपल्याला, अवघड जाते म्हणून सोप्या सोप्या भाषेत सांगितलंय. संत एकनाथ महाराजांनी भारुड लिहिले, त्या भारुडामधून काय सांगितलं, सोपा सोपा सोपं ज्ञान, म्हणजे अवघड ज्ञान सोप्या शब्दात सांगितलं. असं माणसाला कळालं नसतं. वेगवेगळे रूपक केले, मुका, भैरा, आंधळा, पांगळा, भारुड, हे जे प्रकार झाले ना, ह्याच्यातून आपल्याला सोप्या शब्दात कळतंय. आणि म्हणून हे लिहिल्या गेलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपण देवाकडे आल्यानंतर देवाला म्हणलं पाहिजे काय, हरिदासाचे घरी मत उपजवे जन्मांतरी, मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. आणि मग पुढे म्हणतात काय, तिसरं चरण, संता लोटांगणी, संता लोटांगणी, संता लोटांगणी, संता लोटांगणी. नाताला जन कोमानी, नाताला जन कोमानी, मनसे काही मागा, मनसे काही मागा, जात लोटांगणी, जात लोटांगणी, मनसे काही मागा, मनसे काही मागा.
संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. माणसं देवा धर्माच्या कामाला परमार्थात आले ना लाजते. त्या पोराला म्हणलं उभं राहा बरं तुम्ही. लाज आली ते मागो मागं सरकार त्याला लाज वाटायची. पोरी नाही लाजल्या, पोरं लाजायला लागले. आणि तसंच आहे, माणसाला चांगल्या कामाची लाज वाटते आणि वाईट कामाची लाज वाटत नाही. काय करावं, जगात सगळं उलट झालंय म्हणून हे सगळं जग उफराट आहे. म्हणजे आहा कटकटा ये ओखटे, हे मृत्यू लोकीचे उफराट. जरी काय आवचटे जन्मलासी तू येत. आणि मग काय कर, अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. जिया पावसिया व्यंगा निज धाम माझे. या संसाराच्या लचंडातून पटकन बाहेर निघ माझे आणि भक्तीच्या वाट्याला लाग. आणि मग भक्तीच्या वाट्याला आला ना, इथं खूप मजा आहे. मग नवविध भक्तीच्या नवविध भक्तीच्या भक्तीच्या नवविध भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा, भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा. परंतु त्याच्यातून काय शिकायचं, नवविध प्रकारची भक्ती सांगितली ना. कोणत्या प्रकारची करा पण देवाची भक्ती करा हे सांगितले. आणि म्हणून आपल्याला जे सांगणार आहेत ना ते आपल्याला झोपेतून जागे करायले. आपण संसारात गाढ झोपी गेल्यासारखा संसार करावा. जागे वारे जाग करायले म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करायले आणि ज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून द्यायला. परमार्थात मोठी गंमत आहे बरं, प्राप्ताची प्राप्ती निवृत्ताची निवृत्ती हे तर कळत नाही. आणि कळून घेण्यासाठी तर आपण इथं आलो. मग साधू संत आपल्याला जाग करतात, हलवून जाग करतात. उठा तुम्ही,
आणि म्हणून त्याला एका ठिकाणी एका अभंगात जोगी म्हणले जगाचे जग जोगी जाग जाग बोलती 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती आपल्याला जाग करतात आणि बाकीचे संसारी माणसं झोप झोप म्हणतात झोप आता कुठं झोप या संसारात झोप असाच वाहून गेला पाहिजे जन्मन जन्मी किती जन्म घेशील मग त्याला गणित नाही 84 लक्ष येऊन तू फिरतच राहशील या फेऱ्यामध्ये साधू संत आपल्याला जाग करून बाहेर करतात बाबा हो जागे व्हा आणि आता पुन्हा जन्म मरण नाही पुन्हा जन्मायचं नाही आणि मरायचं नाही अशा अवस्थेला आपण जाऊ जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाक हे आपल्या परमार्थातलं वैशिष्ट्य आहे म्हणून हे जन्म मरण हे आपल्या पाठीमागे लागलेलं जे फेकूच नाही ना हे काढून टाकायचं असलं तर साधू संतांच्या विचाराचं आपल्याला चिंतन करावं लागेल म्हणून तुकोबाराय काय म्हणाले देवाला मागणं मागायला लागले की मनसी काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा आता या ठिकाणी एकदा भजन करा झोप आली अशी झोप काढून टाका विठोबार कुमार हरिदासाची घरी मज उपजवी जन्मंतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे इथं लाजायचं नाही आपण परमार्थात लाजायचं संसारात लाजा तर आपल्याला परमार्थ होईल संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात मला देवा संसाराच्या रंगात रंगायचं नाही माझ्या अंगात तुम्ही अशी शक्ती द्या की तुमच्या रंगात मी रंगलो पाहिजे ही गोष्ट आजच्या अभंगात तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात Come on.
मागणी मागितली. तुका म्हणे